केले आहे. जसे व्यावहारिकतेमध्ये किंवा प्रत्येक बुद्धाचे ज्ञान असेल किंवा बुद्धत्वाची महत्ता असेल. आतापर्यंत जे सुद्धा आपण ऐकत आहात, जसे महामंगलाचा उपदेश आपण ऐकला, ज्या उत्तम मंगला संबंधी पुष्कळ देवी देवता एकत्र आले. अनेकदा त्यांनी एकमेकांच्या मध्ये विचार विनिमय केला आणि सुरक्षिततेचा उपाय त्यांनी शोधला, परंतु त्यांना तो उपाय शोधता आला नाही. ज्यांच्या सहाय्याने सर्व पापांचा नाश करणाऱ्या 38 मंगलाचा उपदेश भगवंतांनी केला, ज्याला महामंगलाचा उपदेश म्हणून बौद्ध वाङ्मयामध्ये, बौद्ध विश्वामध्ये सर्वत्र फार मोठा मान मिळतो. महामंगलाचा उपदेश हा व्यावहारिकतेमध्ये कसा महत्वपूर्ण ठरतो? जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाच्या जगण्यात पावला पावलावर भगवान बुद्धांनी वर्णन केलेला हा उपदेश कसा प्रत्येक माणसाच्या चर्येमध्ये समाविष्ट होतो. भगवंतांनी म्हटले की माणसांनो, तुम्ही मूर्खांशी संगती करू नका. ज्यांना दुःख कळत नाही ते मूर्ख आहेत. ज्यांना दुःख समुदाय कळत नाही ते मूर्ख आहेत. ज्यांना दुःखाचा निरोध कळत नाही ते मूर्ख आहेत. ज्यांना दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग, मध्यम मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग कळत नाही ते मूर्ख. पुन्हा भगवंतांनी म्हटले की जो शरीराने दुष्कर्म करतो तो मूर्ख. ज्याच्या वाणीमध्ये दोष आहे तो मूर्ख आहे. ज्याच्या मनातील विचार दूषित आहे तो मूर्ख आहे. भगवंतांनी त्या महामंगलाच्या संदेशामध्ये, उपदेशामध्ये असं म्हटलंय की माणसांनो, तुम्ही अशा मूर्ख लोकांची संगती करू नका, ज्यामुळे तुम्हालाही शरीराचे दुष्कर्म करावे लागतील, तुमच्याही वाणीमध्ये दोष उत्पन्न होईल आणि तुमच्याही मनातील विचार हे दूषित होतील. किती स्पष्ट आहे. जगाच्या पाठीवर कोणी माणूस स्वतःला कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा मानणार असतो, शरीराने जर दुष्कर्म करतो तर त्याला त्याची पनिशमेंट, त्याची शिक्षा भोगावी लागते. ज्यांच्या वाणीमध्ये दोष असतो, अनेक ठिकाणी त्यांचा अपमान होतो, अनेकदा त्यांना त्याची पनिशमेंट, त्याची शिक्षा भोगावी लागते. आणि ज्यांच्या मनातील विचार दूषित असतात, अनेकदा त्यांना त्याचे दुष्परिणाम, त्याचे विपाक भोगावे लागत असतात. आणि भगवंतांनी म्हटले की माणसांनो, पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा, हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. आता पूजनीय आणि पूजा करा, जसे आपण धम्मानु धम्म पटिपत्ती या बुद्ध पूजनीय असं, जे मी बुद्धाची पूजा करत आहे म्हणजे काय? बुद्ध पूजनीय. इमानु धम्म धम्म पटिपत्ती. इमानु धम्म म्हणजे हा धम्म, धम्मानु धम्म पटिपत्ती. या धम्माच्या अनुभूतीने मी धारण केलेला धम्म, पटिपत्ती प्रतिपदा म्हणजे वाट, आणि मी धारण केलेल्या धम्माच्या अनुभूतीने मी वाटचाल करतो, म्हणजे ती माझ्या वतीने बुद्ध पूजा, म्हणजे माझ्या वतीने धम्मपूजा, म्हणजे माझ्या वतीने संघ पूजा. याप्रमाणे पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा. अर्थातच बुद्ध पूजनीय का आहे? तर बुद्ध धम्माचा अनुभव करण्यासाठी मार्ग सांगतात. धम्म पूजनीय का आहे? कारण धम्म हा असा मार्ग आहे की जो माणसाला सर्व प्रकारच्या मुक्तीची अनुभूती देतो. संघ पूजनीय का आहे? कारण गेल्या हजारो वर्षांपासून तथागतांचा संदेश लोकांच्या पर्यंत भगवंतांनी स्थापित केलेल्या संघाच्या द्वारे आजपर्यंत पोहोचत आहे. मग भगवंतांनी म्हटले पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा, हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. तुम्ही जर गौरवशाली जीवन जगत असाल तर तुमच्यामध्ये नम्रता असावी. ही नम्रता कशाच्या प्रती?
कुणाकुणाला असा गैरसमज असतो की मी अधिक शील पालन करत आहे. शील पालन करणाऱ्याच्या मध्ये त्यांच्यामध्ये शील पालन करण्याच्या प्रती नम्रता असावी. आपोआप त्यांच्या शीलचर्येचा परिणाम हा इतरांना दृष्टीस पडतो. त्यांना हे सांगण्याची गरज नाही. नम्रता अनेक प्रकार आहे. बुद्धाला शरण जाताना नम्रता असावी, धम्माला शरण जाताना नम्रता असावी, संघाला शरण जाताना नम्रता असावी, गारोच निबातोच संतोषेच कतज्ञता. आणि ही अशा प्रकारची नम्रता जो कोणी धारण करतो तो कृतज्ञतापूर्वक आपण केलेल्या कर्माचा स्वीकार करतो आणि त्यामध्ये तो स्वतःला संतुष्ट बनतो. मी स्वतः केलेल्या कर्मामध्ये जो संतुष्टी मानतो, नम्रतेने त्या कर्माचा स्वीकार करतो, तर अशा मनुष्यामध्ये बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रति विश्वास उत्पन्न होतो आणि त्रिरत्नाचे वर्तमानातील प्रतीक म्हणून तो श्रमणांचे भिक्खूंचे वेळोवेळी दर्शन करू लागतो आणि त्यांच्या समवेत धम्मचर्चा करतो. तर भगवंतांनी म्हटले, माणसांनो, हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग पडतो. भगवान बुद्धांनी उपदेश केला आणि एखाद्या माणसाचं उत्तम मंगल झालं यामध्ये चमत्कार नव्हता. पूर्वी म्हटले होते की भगवान बुद्धांनी कोणाला प्रसन्नता दिली नाही, पण प्रसन्नतेने जीवन जगण्याचा मार्ग मात्र भगवंतांनी सांगितला. भगवंतांनी कोणाला सुख दिले नाही, परंतु सुखाने जगण्याचा मार्ग मात्र भगवंतांनी सांगितला. उत्तम मंगल भगवंतांनी आपल्यासाठी करून ठेवले नाही, तर तुम्हाला तुमच्याच हाताने स्वतःचे उत्तम मंगल करायचे आहे. भगवंतांनी केवळ तसा मार्ग सांगितला. तुम्ही किचन आत पुन्हा खातार होत आहे. जी सुत्त देशना आपण ऐकत आहात त्याचा सार असा आहे की तुम्ही कितीही वर्षानुवर्षे सुत्त ऐकत असाल, परंतु त्यामध्ये जर तुम्ही रमला नाही, मार्ग म्हणून त्याचा जर तुम्ही स्वीकार केला नाही आणि मार्ग म्हणून जर त्या मार्गाने तुम्ही अनुसरण केले नाही, तर वर्षानुवर्ष तुम्ही कितीही पठण कराल, कितीही ऐकाल, तरी मात्र तुमचे उत्तम मंगल होणार नाही. तुम्हीही किच. मग कर्म तर तुम्हाला केले पाहिजे. तथागत केवळ मार्ग सांगतात आणि हा जो मार्ग आहे, जे सुत्त तुमच्या हातात दिलेला आहे, ते सुत्त आहे. त्याला आपण सूत म्हणतो मराठी भाषेमध्ये. दोरा बनवण्याच्या आधी कापसापासून सूत तयार केले जाते. अनेक सूत एकत्र करून त्याला पीळ दिला जातो, तेव्हा त्याला आपण दोरा म्हणतो. जे पाली भाषेमध्ये सूत म्हणतो आपण, त्याचं एक प्रतीक, एक एक्झाम्पल आहे ज्याला आपण सूत म्हणतो, जे तुमच्या हातात दिले. जे इथे पिरित मंडपाला आणि या पिरित मंडपाच्या अवतीभोवती ही सुरक्षा आहे. हे सूत माणसाच्या सुरक्षेसाठी आहे. दोरा माणसाची सुरक्षा करणार नाही. पण जे सूत पठण केले जात आहे त्याचं एक प्रतीक तुमच्या हातात आहे. जसे आता सार म्हणून तुम्हाला सांगण्यात आले, उद्या जर समजा एखाद्या मूर्खाच्या संगतीत जाण्याची वेळ तुमच्यावर आली आणि ते सूत तुम्हाला आठवले की अरे नाही, भगवंतानी तर म्हटलंय की असे बनाच बाळांनो, मूर्खांच्या संगतीत जाऊ नका, आणि तात्काळ तुम्ही सावध व्हाल आणि मूर्खापासून स्वतःला वाचवाल. याचं एक एक्झाम्पल तुमच्या मनावरती प्रतिबिंबित व्हावं म्हणून हे सूत तुमच्या हातात दिलेलं आहे. सूताचा अर्थ तो होतो. कोणी कोणी मनगटावर बांधतात. एखाद्या वेळेला भगवंतांनी सांगितलंय की तुम्ही, भगवंतांनी असं म्हटलंय की मद्यपानाचं संयम, मद्यपानामध्ये तुम्ही संयम पाळा. आणि मग एखाद्या माणसाने सूत ऐकलं आणि त्याचं एक एक्झाम्पल म्हणून आपल्या मनगटावर बांधलं आणि तो जर मद्यपान करण्यासाठी गेला तर त्याला लगेच मरण होतो. अरे भगवंतानी म्हटलेलं आहे मद्यपानाचं संयम, नाही नाही, मला मद्यपान करता कामा नये, मद्यपान करता कामा नये, आणि तो स्वतःला सावरे. त्याचं एक एक्झाम्पल आहे जे तुमच्या हातात दिलेलं आहे. म्हणजे मग तुम्ही जी शुद्ध देशना ऐकत आहात त्याचा जो सार आहे, त्याचा जो सारांश आहे, तो जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसासाठी कसा उपकार करतो हे आपल्याला त्यातून पाहावयास मिळते. जसं महामंगलाचा मार्ग सांगताना भगवंतांनी म्हटलंय की लोकधर्मामुळे तुम्ही विचलित होऊ नका, लोकधर्मामुळे तुम्ही अशांत होऊ नका, लोकधर्माच्या कारणाने तुमच्यामध्ये अहंकार निर्माण होऊ देऊ नका, लोकधर्माला तुम्ही विसरू नका. हे लोकधर्म 8 प्रकारचे आहेत, ज्यामध्ये लाभ, हानी,
यश अपयश, निंदा प्रशंसा, सुख आणि दुःख यांचा समावेश होतो. पुट्टस्स लोकधर्मे, जो कोणी लोकधर्मामध्ये स्थिर राहतो, चित्तं यस्सन कंपते, त्याचे चित्त कधी कंपायमान होत नाही. कंपायमान होणे अस्थिर होते. मग आता लोकधर्मामुळे मनुष्य अस्थिर कसा होतो, अशांत कसा होतो? भगवंतांनी वर्णन केले की लाभ झाला म्हणून, यश मिळाले म्हणून, प्रशंसा झाली म्हणून, किंवा सुख लाभ झाला म्हणून जी सामान्य माणसे असतात ती भारावून जातात, अहंकारी होतात. सामान्य म्हणजे ग्रामीण भागातील किंवा गरीब असलेले, निर्धन नाही, अशिक्षित नाही, किंवा साधारण वस्तीत राहणारे. जगातला सर्वात टोकाचा श्रीमंत असलेला माणूस असेल, सौंदर्यवान असेल, उच्च शिक्षित, उच्च पदावर असेल, संपत्तीवान असेल, परंतु त्याला जर धम्मतत्व कळत नसतील तर भगवंतांच्या भाषेमध्ये तो सामान्य आहे. आणि एखादा अतिशय निर्धन असलेला असेल आणि त्याला धम्मतत्व कळत असतील तर त्याला भगवंतांनी श्रेष्ठ म्हटलेला आहे, तो मार्गस्थ आहे. सामान्य माणसं लाभ होण्याने भारावून जातात, यश मिळण्याने भारावून जातात, प्रशंसा होण्याने भारावून जातात, सुख लाभ होण्याने भारावून जातात. आणि भारावून गेले की त्यांच्यामध्ये अहंकार येतो. माझ्या एवढा लाभ कुणालाच नाही, मला फार मोठा लाभ झाला, माझ्या एवढी प्रशंसा कुणाचीच नाही, माझी सर्वत्र प्रशंसा होते, माझ्यासारखे यश कुणालाच नाही, मला फार मोठे यश मिळाले, माझ्या एवढा सुखी कोणी. आणि मग तो अहंकाराच्या परिणामाने जे त्याच्या हाती लागलेले होते त्याला तो जतन करू शकत नाही, त्यामध्ये तो वाढ घडवून आणू शकत नाही. आणि मग त्याला मिळाले त्याचा काय लाभ, त्यातून काय साध्य झाले? त्यामुळे लोकधर्म हा माणसाला अस्थिर करतो. उपरोक्त असलेले लोकधर्म जसे हानी, अपयश, निंदा आणि दुःख, तर सामान्य माणूस हानी होण्याने, अपयश येण्याने, निंदा होण्याने, दुःख होण्याने कोलमडून जातो, खच्ची होतो, आक्रोश करू लागतो. म्हणून भगवंतानी असं म्हटलं की तुम्ही स्थिर राहा. पुट्टस्स लोकधर्मे, तुम्ही जर स्थिर राहाल तर तुम्हाला तुमच्या हानीची कारणे कळतील. हानी का झाली, तुमच्या हानीचे कारण दुसऱ्या कोणालाही ठाऊक नसेल. तुम्ही जर अपयश आले म्हणून स्थिर झालात तर तुम्हाला स्वतःलाच अपयशाची कारणे कळतील. तुमची निंदा झाली आणि तुम्ही जर स्थिर राहून विचार मंथन केले तर तुम्हाला कळेल की आपली निंदा का झाली. तुम्ही जर तुमच्या वाट्याला दुःख आले तर स्थिर राहून त्याची कारणे शोधली आणि कारणे जर तुमच्या हाती लागली तर मग मात्र तुमचं एक कर्तव्य असेल की तुम्ही ठाम असा निर्धार केला पाहिजे, दृढ निश्चय तुम्ही केला पाहिजे की यापुढे आपण अशा प्रकारची सावधानता बाळगली पाहिजे की असे हानी, असे अपयश, असे दुःख, असे निंदा आपल्या वाट्याला येणार नाही. कितीही प्रचंड लाभ झाला, कितीही प्रचंड यश मिळाले, कितीही प्रचंड प्रशंसा झाली, कितीही प्रचंड सुख मिळाले तरी भारावून जाणार नाही, अहंकारी होणार नाही, अस्थिर होणार नाही. आणि भगवंतांनी म्हटले की असो कंगवीरजं केम, अशा माणसाला कधीही कुठेही शोक करावा लागत नाही. आणि हा उत्तम मंगलाचा मार्ग आहे. जे इथे पठण केले ते जी सुत्ता आहे, त्यानंतर रतन सुत्ताचा पाठ केला, ज्यांच्या आज्ञांचे पालन करून असंख्य कोटी श्रेष्ठत्वाला प्राप्त झालेले जी सत्वा, ज्याला देवता म्हणतात, ते ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात आणि आज्ञेचे पालन करून त्यांच्या उपदेशाला मार्ग म्हणून त्याचा स्वीकार करतात तर त्यांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग मिळतो. बरं, यामध्ये भगवंतांनी रतन सुत्ताच्या उपदेशामध्ये वर्णन केले. वनप्प गुंबे यथा भुस्य तग्गे गिम्मान मासे पटवसनी गिम्म तथोपमं धम्मवरं आदेसई. भगवंतांनी उपदेश केला निब्बानगामिं परमगीता इदपि बुद्धे रतनं प्रणीतं एतेन सच्चे स्वत्व. बुद्धाचा प्रणित स्वभाव काय आहे, बुद्धरत्नाचा प्रणित स्वभाव काय आहे? बुद्धांनी काय केले? माणसांना उपदेश केला, मार्गनिर्देश केला. भगवान बुद्धाच्या उपदेशाची तुलना निसर्गाशी जर आपण केली तर निसर्ग सुद्धा मागे पडतो आणि हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. भगवंतांनी म्हटले की वना उद्यानात
एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये, जसे वसंत ऋतू असेल, ग्रीष्म ऋतू असेल, वदान उद्यानात कोणी एखादा व्यक्ती जर अशा विशिष्ट ऋतूमध्ये गेला तर त्या वना उद्यानातील वृक्षवेली रंगीबिरंगी आणि सुगंधी पुष्पांनी भरून आलेली दिसतात आणि तेव्हा माणसाला प्रसन्न वाटू लागतं. पण तो विशिष्ट ऋतू जेव्हा संपतो आणि तोच माणूस त्याच वना उद्यानात त्याच वृक्षवेलींना पाहतो तर त्या वृक्षवेलींची पांजर झालेली त्याला दिसते, तेव्हा तो उदास होतो. म्हणजे नैसर्गिक असलेली ही वना उद्यानातील रंगीबिरंगी आणि सुगंधित पुष्पांनी भरून आलेली जी प्रसन्नता आहे ती सुद्धा खंडित होते. तथुपमं धम्मवरं अदेसई निब्बाण गामी परमं गीता. तथागतांनी परमोच्च अतिउच्च निर्वाणगामी धम्माचा जो उपदेश केला त्यातला एक शब्द जरी माणसाच्या कानावर पडला आणि स्थिर राहून माणसाने त्या शब्दाला आपल्यामध्ये संचयित केले तर जीवनभर त्याची प्रसन्नता ही कधीही संपुष्टात येत नाही. एवढी दीर्घ प्रसन्नता या सत्यवचनाच्या श्रवण करण्यातून माणसाला मिळत असते. त्यावेळेला माणसाला किती स्थिर असलं पाहिजे. मग तो मी जसं पूर्वी म्हटलं की बा पाली भाषेचा परिपूर्ण अर्थ जरी तुम्हाला कळत नसेल तरी पाली भाषेचा सार मात्र तुम्हाला लक्षात घेता येतो जर तुम्ही स्थिर असाल. आणि मग बुद्धाच्या मुखातून आलेला एक शब्द जेव्हा कानावर पडतो तेव्हा जीवनभराची ती प्रसन्नता आहे. वना उद्यानातली प्रसन्नता ऋतू संपुष्टात आला की ती नष्ट होते, पण भगवंतांच्या मुखातून आलेल्या एका वचनाला, एका शब्दाला जरी आपण मनामध्ये स्थिर केले तर तो एक शब्द जीवनभर माणसाला प्रसन्नता देणारा ठरतो. एवढा परमोच्च मार्ग भगवंताने उपदेश केला हा बुद्धत्वाच्या ठाई असलेला प्रणित स्वभाव आहे. या सत्यवचनाने तुझे कल्याण हो असे पठण केले भिक्खू संघाने आपल्या समोर. मग आता तुमचे कल्याण कसे होईल? म्हणजे मग तुम्हाला तथागतांच्या समुखातून आलेला उपदेश ऐकून मनामध्ये स्थिर केला पाहिजे. तुमच्या मनामध्ये तो उपदेश धारण केला तेवढ्यानेच तुमचे कल्याण होणार नाही. जो उपदेश तथागतांचा मनामध्ये तुम्ही धारण केला त्याचे सातत्याने जर तुम्ही विचार मंथन केले, चिंतन मनन केले तर केवळ चिंतन मनन करण्याने सुद्धा कल्याण होणार नाही. म्हणजे चिंतन मनन केले त्या प्रकारचे आचरण, विचार आणि व्यवहार जर धारण केले तर मग मात्र तुमचे कल्याण होईल. असा संदेश या प्रेरित देशनेच्या पठण करण्यातून श्रोत्यांना दिला जातो किंवा संपूर्ण चक्रवालातील सत्वरूपांना या शब्दाच्या ध्वनी तरंगाच्या माध्यमातून हा प्रसारित केला जातो. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. तो पूर्वीपासून आपल्यापर्यंत आला. इमाय बुद्ध पूजाय कथाय शुद्ध चेतसा. मग बुद्धांनी सांगितलेला मार्ग मी अनुसरण करतो म्हणजे बुद्धाची पूजा करतो. तर का करतो? तर माझे चित्त शुद्ध व्हावे याकरिता. बरं, माझे चित्त शुद्ध झाले म्हणजेच माझे कर्तव्य संपत नाही. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा. ज्याप्रमाणे हा सद्धम्म माझ्या अंतरंगामध्ये मला धारण करता आला आणि मी सुखाचा अनुभव करतो आहे त्याप्रमाणे निरंतर ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत या सृष्टीमध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक सत्व हा निरंतरपणे सुखी व्हावा यासाठी मी आचरण करतो. यासाठी मी बुद्धाची पूजा करतो. यासाठी मी धम्म अनुसरण करतो. यासाठी मी धम्म ऐकतो. यासाठी आपण सुत्त देशना ऐकतो. आतापर्यंत भगवान बुद्धाचा हा उपदेश, भगवंतांनी ज्या वेळेला उपदेश केला त्यावेळेला लिपी नव्हती, त्यावेळेला पुस्तकं नव्हती. परंतु तथागतांच्या सानिध्यात आणि संपर्कात असलेल्या 500 अरहत भिक्खूंनी तथागतांच्या परिनिर्वाणानंतर आषाढी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत संगायन केले. संगायन म्हणजे एकत्रीकरण, गोळा करणे त्याला म्हणतात. आणि मग भगवंतांच्या सानिध्यात एखाद्या भिक्षूने एका ठिकाणी उपदेश ऐकला. आता तुम्ही ऐकलं, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरती जेतवने राजगहे विहरती कलंदक निवापे. पाली भाषेमध्ये असं म्हटलंय, एवं मे सुतं, असे मी ऐकले आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या सानिध्यात असलेले भिक्खू इतर भिक्खूंना असे सांगतात की बंधूंनो, असे मी ऐकले आहे. एवं मे सुतं एकं समयं भगवा, एके समयी भगवान सावत्यं विहरती जेतवने अनाथ पिंडिक आरामे. श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडिकाने दान केलेल्या जेतवन आरामात विहार करीत होते. आणि मग त्या 500 अरहत भिक्खूंनी भगवंतांचा उपदेश
82,000 धर्मस्कंदात असलेला तथागतांचा उपदेश त्यांनी तो संकलित केला आणि त्यांच्या शिष्यगणांना तो उपदेश सांगितला. आणि तेव्हापासून इसवी सनाच्या जवळपास 5व्या शतकापर्यंत, आज आपण 21व्या शतकात आहोत, म्हणजे आपणाला 19 मायनस म्हणजे 1400 वर्ष होत आहेत. 1300-1400 वर्षाच्या पूर्वी नालंदामध्ये सर्वप्रथम भगवान बुद्धाचा उपदेश पिढी दर पिढी, प्रत्येक पिढीने, एका पिढीने दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला असा सांगितला आणि तो इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये लिपिबद्ध केला. तेव्हापासून साहित्य म्हणून त्रिपिटक आपल्याला पाहावयास मिळते. आणि जे त्रिपिटक म्हणून साहित्य आहे त्यामध्ये 3 प्रकार आहेत. जे आता आपण सुत्त ऐकत आहोत ते आहे सुत्त पिटक. पिटक म्हणजे पेटारा, पेटारा म्हणजे भाग. जेवढे सुत्त भगवंताने उपदेशलेले आहेत ते एकत्रित केले आणि त्याला सुत्त पिटक नाव दिले. भिक्खू भिक्खुनींच्या विनयाचा भगवंताने जिथे जिथे उपदेश केला ते संकलित करून एकत्र केले, त्याला विनय पिटक नाव दिलं. आणि ध्यान साधनेच्या बाबतीमध्ये अभिधम्माचा भगवंताने जो उपदेश केला त्याला एकत्रित करून अभिधम्म पिटक असं नाव दिलं. तर हे जे त्रिपिटक आहे हे भिक्खूंनी अशा प्रकारे संगायन केले आणि संगायन करत करत आतापर्यंत 6 संगायन झाले, जे पुस्तकात लिपीच्या रूपात आपल्याला पाहावयास मिळते. आणि तुम्हाला पाली भाषा अवगत जरी नसेल तरी भिक्खू बुद्ध धम्म आणि संघावर तुमची श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे. जे तथागतांच्या सुमुखातून आलेले सत्यवचन पठण करून त्याचा सार तुम्हाला निर्देशित केला जातो, तो सार श्रद्धेच्या सहाय्याने तुम्हाला अनुसरण करावायचा. उद्याची जी धम्मदेशना आपण ठेवली त्या धम्मदेशनेचा अर्थच तो आहे, जो उद्देशच तो आहे. आज रात्रभर आपण जे ऐकत आहोत ते उद्याच्या धम्मदेशनेत आपल्याला संकलित करायचं. करणीय मेत्त सुत्त, मैत्री भावना भगवंतांनी सांगितली. त्याआधी तुम्हाला एक आव्हान केलं की ज्यांच्या प्रभावामुळे, म्हणजे कोणाच्या प्रभावामुळे, भगवान बुद्धाच्या प्रभावामुळे राक्षस सुद्धा त्यांची राक्षसी वृत्ती सोडून देतात. आता काही चमत्कार नाही, जे बुद्धत्वामध्ये ही एवढी प्रचंड महाकरुणा आहे, बुद्धत्वाची ही जी प्रचंड असलेली महाकरुणा आहे, या महाकरुणेच्या प्रभावाने यक्ष सुद्धा हिंसेचे प्रदर्शन करीत नाही. आणि एखाद्या मनुष्याने रात्रंदिवस क्षणाक्षणाला जर त्या मैत्री भावनेचे पालन केले तर त्याला मात्र सर्व प्रकारच्या वैरत्वातून मुक्ती मिळविता येते. भगवंतांनी म्हटले की या मैत्रीसाठी तुम्हाला करणीय मेत्त सुक्ताचा सार आहे. भगवंतांनी म्हटलंय त्यामध्ये की तुम्हाला ब्रह्मविहार धारण केला पाहिजे. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आणि विहार करणे म्हणजे वागणे. विहार करणे म्हणजे वागणे, आचरण करणे, विचरण करणे. मग आता श्रेष्ठत्वाचे विचरण करणे, श्रेष्ठत्वाचे वागणे कशात आहे त्याचे काही मुद्दे भगवंत सांगतात. ब्रह्मविहारामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. करणीय मेत्त सुक्ताचा पाठ पाली भाषेमध्ये तुम्ही केला, तुम्ही ऐकला, त्याचा सार आहे भगवंतांनी मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हा ब्रह्मविहाराचा मार्ग त्यामध्ये सांगितला. आणि जो कोणी ब्रह्मविहाराचे अनुसरण करतो तर राक्षस सुद्धा त्याच्या वाटेला जात नाही, राक्षस सुद्धा परतून जातात. तुम्हाला एक गोष्ट आठवते का? कधी कधी ग्रहप्रवेश करत असताना तुम्ही सुत्त पठण करता आणि त्या सुत्त पठणाचा सार जर तुमच्यामध्ये तुम्ही समाविष्ट केला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही वागले तर तुमच्या दरवाजाच्या आत विषारी जंतू सुद्धा प्रवेश करू शकत नाही. चमत्कार नाही बरं का, पण एवढं प्रचंड सामर्थ्य बुद्ध वचनामध्ये आहे आणि त्या वचनाचं आचरण करण्यामध्ये एवढं प्रचंड सामर्थ्य आहे की कितीही यक्ष भावना घेऊन आलेला असो तो तुमच्या चौकटीच्या आत पाऊल ठेवू शकत नाही. एवढं प्रचंड सामर्थ्य त्यामध्ये आहे. आणि तसं होऊ नये, चोराने चोर करू नये, चोरी करू नये, अग्नीचा प्रभाव आमच्या घरावर होऊ नये, यक्षांचा प्रभाव होऊ नये, दुष्टचित्त असलेल्यांचा, विषारी जंतूंचा प्रभाव होऊ नये, यासाठी त्या घरात प्रवेश करण्याच्या आधी सुत्तपठण केले जाते आणि आवर्जून त्यामध्ये करणीय मेत्त सुत्ताचा पाठ केला जातो. मग आता तुम्हाला करणीय मेत्त सुत्ताचा पाठ त्या घरामध्ये प्रवेश करत असताना ऐकला तर अर्थातच तेथे निवास करत असताना तुम्हाला मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या ब्रह्मविहाराचा अवलंब केला पाहिजे. आणि मग सुत्त पठण केल्यानंतर त्रिवार बोलले जाते, येतेन सत्यवचन सत्तिते होतु संपदा. या सत्यवचनाने सर्वांचे कल्याण.
एतेन सत्यवचनेन दुःखा भया रोगा विनसतो. या सत्यवचनाने तुमचे दुःख भय आणि रोग नष्ट होतील. एतेन सत्यवचनेन होतु ते जय मंगल. या सत्यवचनाने तुमचे जय मंगल होईल. पण पठण करण्याने केवळ होणार नाही. तुम्ही गृहप्रवेशाला करण्यानिमित्त सुत्ताचा पाठ केला आणि तुम्ही मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा याचा अवलंबच केला नाही तर विषारी जंतू तुमच्या घरात प्रवेश करतील, यक्ष तुमच्या घरात प्रवेश करतील, चोर तुमच्या घरात प्रवेश करतील, अग्नीचा प्रभाव तुमच्या घरावर होईल, हिंस्र पशु तुमच्या घरावरती हमला करतील. आणि मग तुम्हाला वाटेल, कोणाला असं वाटेल की मी तर परित्राण पाठ केला होता गृहप्रवेशाच्या वेळेला, मग माझ्या घरात चोरी कशी झाली, माझ्या घरात विषारी जंतू कसे आले, त्याच्या विषाचा प्रभाव कसा पडला. तर पीडित देशनेचा हा दीर्घ प्रभाव यातून आपल्याला अनुभव करायचा असतो. ज्यांनी कुणी या मैत्री भावनेचा प्रभाव आत्मसात केला त्यांना त्याचे फायदे कसे होतात. तर भगवंतांनी त्याचे वर्णन केले की तो सुखपूर्वक झोपतो. जो सतत मैत्री भावना करतो तर असा मनुष्य झोपत असताना सुखाने झोपतो, जागा होत असताना मोठ्या आनंदाने तो जागा होतो. भगवान म्हणाले की झोपत असताना तो सुखाने झोपतो आणि जागा होत असताना तो मोठ्या आनंदाने जागा होतो. त्याचबरोबर त्याला झोपेत कोणतेही वाईट स्वप्न पडत नाही. झोपेत कोणतेही वाईट स्वप्न पडत नाहीत. इथे पाली वचनामध्ये पठन केले, सुखं सुपती सुखं पटे बुज्जती न पापकं सुपिनं पස්සती मनुस्सानं पियो होती अमनुस्सानं पियो होती. हा मनुष्य मात्रांना तर प्रिय होतोच होतो, परंतु जे अमानुष असतात, ज्याला राक्षस म्हणतो आपण, जे क्रूर असतात, त्यांनाही हा माणूस प्रिय ठरतो. मनुस्सानं पियो होती अमनुस्सानं पियो होती. म्हणजे ज्यांच्यामध्ये माणूसपण आहे, माणुसकी आहे, त्यांनाही तो प्रिय वाटतो आणि ज्यांच्यामध्ये माणुसकी नाही त्यांनाही तो प्रिय वाटतो. नास अग्गिवा विसंगवा सत्थंगवा कमती तुट्टं चित्तं समदीयती मुख वन्नो विपसीदती. अशा माणसाच्या मुखाचा वर्ण सुद्धा उजळतो. हा प्रभाव आहे. कृत्रिम वस्तूंचा वापर करून वर्ण उजळण्याने मनुष्य दीर्घकाळपर्यंत हा त्या वर्णाला जतन करू शकत नाही, परंतु आचरणाच्या स्वरूपामध्ये ज्या मनुष्याला वर्ण लाभतो तर तो मृत्यूपर्यंत त्याचा वर्ण कायम राहतो. आणि भगवंतांनी म्हटले की तो मनुष्यामध्ये आणि अमनुष्यामध्ये प्रिय होतो. सत्पुरुष जे असतात ते अशा मनुष्याचे संकट समयी रक्षण करीत असतात. जे सत्पुरुष असतात, आता सत्पुरुष म्हणून आपण कोणाची उदाहरणं पाहतो तर बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 रत्न आपल्याकरिता सत्पुरुष ठरतात. भगवंतांनी वर्णन केल्याप्रमाणे हे सत्पुरुष त्यांचे रक्षण करतात. रक्षण करतात म्हणजे कसे, रक्षणाचा मार्ग सांगतात. चोरी करू नका, व्यभिचार करू नका, प्राणीहत्या करू नका, वाणीचा दोष तुमच्यामध्ये होऊ देऊ नका, मद्य आदी मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचे सेवन करू नका. त्याचे अपाय तुमच्या वाट्याला येतील आणि मग ते अपाय जर तुमच्या वाट्याला आले तर तुमचा सर्वनाश होईल. हा एक प्रकारे रक्षणाचा मार्ग आहे. आणि मग अशा मनुष्याचे सर्वत्र रक्षण केले जाते. आणि भगवंतांनी म्हटले की भिक्खूंनो, अशा प्रकारे चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेचा सतत आणि सतत अभ्यास करणारा मनुष्य हा सुखपूर्वक निद्रेला प्राप्त होतो, सुखपूर्वक निरोगी दीर्घायुष्याला तो प्राप्त होतो. असा मनुष्य हा मित्रांचा कधी द्रोह करत नाही. मित्रांचा कधी द्रोह करत नाही. अनेक लोकांना आपण पाहतो की ते मित्रांसोबत द्रोह करतात, मित्रांना फसवतात. भगवान म्हणाले की जो त्याग करतो, जो द्रोह करत नाही, तो मनुष्य कोणत्याही लोकांच्या मध्ये गेला तर तो आदरास पात्र ठरतो, ज्याला पूजनीय असे म्हटले जाते. मग हा मनुष्य कोण, तर तोच मनुष्य जो ब्रह्मविहाराचा अवलंब करतो, जो मित्रांचा विश्वासघात करत नाही, जो शांतपणे नातलगांच्या मध्ये व्यवहार करतो, जो मित्रांना फसवत नाही, दुसऱ्या माणसांना तो मोठेपणा देऊन त्यांना फसवत नाही. कोणी लोक आपण म्हणतो ना व्यापारी भाषेमध्ये, हरभऱ्यावर चढवलं की चढतो आणि त्याला फसवता येतं. तर हा मनुष्य असेही करत नाही, तर तो सुखाने झोपतो आणि सुखाने आनंदपूर्वक जागा होतो. भगवान म्हणाले की जो मित्रांचा द्रोह करत नाही त्याच्या संपत्तीची वाढ होते, त्याच्या वर्णाची वाढ होते. तो मनुष्य एखाद्या वेळेला जर अचानक नैसर्गिक आपत्तीत पडला तर अनेक देवता त्याचे रक्षणही करतात. देवता म्हणजे आभाळात असलेले कोणी नाही, किंवा कोणी एखाद्या मातेच्या पोटी जन्म घेऊन देवता बनून आले नाही,
तर देवता, देवता म्हणजे सज्जन पुरुष. हे सज्जन पुरुष त्याचे रक्षण करतात, चहूबाजूने त्याच्यावर अनुकंपा करतात आणि असा मनुष्य आपत्तीतून संकटातूनही स्वतःला मुक्त करू शकतो. हा एवढा प्रचंड प्रभाव, हे एवढं प्रचंड असं सामर्थ्य तथागतांच्या समुखातून आलेल्या या सत्यवचनामध्ये आहे, ज्याला आपण परित्राण म्हणतो, ज्याला आपण सुत्त म्हणतो. या सुत्ताचे पठण आपण करत आहोत केवळ आपल्यासाठीच नाही, तर जगाच्या पाठीवर हा ध्वनीतून निघालेला तरंग वायूच्या वातावरणात विलीन होत आहे. तो एका सेकंदाला 7 समुद्राच्या पलीकडे पार दूर दूर पर्यंत पसरतो आणि निसर्गामध्ये ती प्रसन्नता निर्माण करतो. हे सुत्त पठण, ही पीरित देशना पठण केली जात असताना मधुर स्वरात पठण केली जाते, जेणेकरून श्रोत्यांना त्यामध्ये रममाण होता यावे, मंत्रमुग्ध होता यावे. लांब स्वरामध्ये पठण केले जाते, जेणेकरून श्रोत्यांना पूर्वी पठण केलेल्या शब्दाचा अर्थ मनामध्ये उत्पन्न करून भावना करता यावी. त्यासाठी म्हणून या पद्धतीने हे परित्राण पाठ किंवा ही पीरित देशना पठण केली जात आहे. कोणी भंतेजी एक वाक्य बोलत आहेत, दुसरे भंतेजी दुसरं वाक्य बोलत आहेत. यामध्ये तुम्हाला रममाण व्हायचंय. 10 शब्दांच्या मधला एक शब्द कळला, 10च्या ऐवजी आपण असं म्हणू 50 शब्दांच्या मध्ये जर तुम्हाला एक शब्द कळला तर तुम्ही एवढे प्रचंड सामर्थ्य धारण कराल की ते स्थैर्य, तुमच्या बाजूला बॉम्ब जरी फुटला तरी ते नष्ट होणार नाही. एवढं महान सामर्थ्य या बुद्ध वचनात आहे, या पीरित पठणाच्या सामर्थ्यामध्ये आहे. भगवंतांनी बुद्धांगाचा उपदेश केला, अनेक भिक्खूंना बुद्धांगातून मुक्ती मिळाली, बुद्धांगाच्या मार्गाचे अनुक्रमण करण्याने आजारातून मुक्ती मिळाली. आणि हे सर्व आपल्या हितासाठी आहे. एखादा व्यक्ती आजारी असताना त्याला बुद्धांग सांगितले, 7 बुद्धांग आहे. स्मृती, स्मृती म्हणजे जागरूकता, धम्मविचय म्हणजे धम्माचे आचरण करणे. एवढे जरी कळले की माणसाला जागरूकता असेल तर माणूस मोठ्यात मोठ्या संकटावर मात करू शकतो. तर बुद्धांगाचा सार माणसाला कळेल आणि माणूस त्यातून मुक्त होईल. एक घटना बुद्धांगाची सांगतो या भिक्षूंच्या उदाहरणातून. आणि श्रावस्तीमध्ये एकदा भगवान विचरण करत असताना एका भिक्खूला कुष्ठरोग झालेला होता. त्याच्या डोक्यापासून तळपायापर्यंत शरीरावर जखमा झालेल्या होत्या आणि त्या जखमांच्या मध्ये दुर्गंधी वाहत होती. चालता येत नव्हते म्हणून तो भिक्खू भिक्षाटन करण्यासाठी जात नव्हता आणि धर्मसभेमध्ये उपदेश ऐकण्यासाठी येत नव्हता. एखादी आठवडा झाला, भगवंतांनी पाहिले आणि तो भिक्खू दिसला नाही. एके दिवशी भगवान उपदेश करण्याकरिता सभेमध्ये आले आणि सर्वत्र पाहिले, तो भिक्खू दिसला नाही. इतर भिक्खूंना भगवंतांनी विचारले की तो अमुक अमुक भिक्खू हा गेल्या आठवड्याभरामध्ये येत नाही. तथागतांचा म्हणजे अनुमती घेतल्याशिवाय कोणी भिक्खू विहार सोडत नसत, हा विनय आहे. आणि मग भगवंतांना त्या भिक्खूंनी सांगितले, इतर भिक्खूंनी, की भगवान त्या भिक्खूच्या शरीरावर कुष्ठरोगाच्या जखमा आहेत आणि दुर्गंधी वाहते आहे. भगवंतांनी त्या दिवशी उपदेश केला नाही. आपलं भोजन पात्र घेऊन त्यामध्ये पाणी घेतलं आणि भगवान बुद्ध आनंद भिक्खूला घेऊन त्या भिक्खूच्या कुटीकडे आले. त्या भिक्खूला भगवंतांनी जागवलं, त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, आपल्या अंगावरचं वस्त्र भगवंतांनी फाडलं, आपल्या स्वतःच्या भोजन पात्रामध्ये ते वस्त्र ओलं केलं आणि भगवान बुद्ध त्या ओल्या वस्त्राने त्या भिक्खूचं शरीर डोक्यापासून पायापर्यंत स्वच्छ करीत होते. स्वच्छ करत असताना भगवान त्याला बोध्यांग सांगत होते. बोधीला प्राप्त करून देणारे अंग. बोधी म्हणजे ज्ञान. ज्ञान कशाचे? त्याच्या शरीरामध्ये जी प्रक्रिया होत आहे त्याचे ज्ञान. आणि मध्येच भगवान विचारत होते की हे भिक्खू, आता तुझ्या शरीरातल्या यातना कमी वाटत आहेत का? तर ज्याचं डोकं तथागतांच्या मांडीवर आहे, ज्याचं शरीर तथागत स्वच्छ करत आहेत, त्याला वेदनांची काय परवा? आणि तो भिक्खू भगवंतांना म्हणत होता, होय भगवान. भगवान पुन्हा त्याला बुद्धांग सांगत होते. तो भिक्खू त्यामध्ये रममाण होत होता. भगवान पुन्हा त्याला विचारत होते की हे भिक्खू, आता तुझ्या शरीरातल्या पीडा तुला कमी वाटत आहेत का? तो भिक्खू म्हणत होता, होय भगवान. पुन्हा भगवान त्याला बोधांगाचा उपदेश करत होते आणि तो त्या बोधांगामध्ये रममाण होत होता. असे करता करता त्या भिक्खूचा मृत्यू झाला. बाहेर भिक्खू थांबलेले होते. भिक्खूंना आश्चर्य वाटलं की ज्याच्या शरीरातून एवढी प्रचंड दुर्गंधी वाहते, भगवान त्याच्या जवळ बसलेले आहेत, नाकाला कपडा न बांधता. आणि भगवान जेव्हा त्या कुटीच्या बाहेर आले त्यावेळेला इतर भिक्खूंनी विचारणा केली की भगवान, त्या भिक्खूचा मृत्यू झाला, त्याची गती काय झाली? त्यावेळेला भगवान म्हणाले, भिक्खूंनो, त्याला सद्गती लाभली. भगवान म्हणाले, भिक्खूंनो, तो सद्गतीला गेला. भिक्खूंना आश्चर्य वाटलं
की एवढ्या प्रचंड जखमा ज्याच्या शरीरावर, एवढा प्रचंड दुर्गंध ज्याच्या शरीरातून वाहत होता, तो सद्गतीला जाऊ शकतो. आणि भगवंतांनी भिक्खूंच्या चेहऱ्याकडे पाहिलं की हे आश्चर्यात पडले, अचंब्यात पडले. त्यावेळेला भगवान म्हणाले, भिक्खूंनो, त्या भिक्खूचा अंतिम श्वास सुटत असताना तो भिक्खू बौद्धांगामध्ये रममाण झालेला होता. केवढं मोठं सामर्थ्य आहे. जर समजा त्या पीडा यातनांच्या मध्ये त्याचा मृत्यू झाला असता तर तो आरडाओरडा करून त्याचा मृत्यू झाला असता, परंतु अत्यंत संयमाने आणि शांतपणे त्या भिक्खूचा मृत्यू झाला, कारण तो धम्मामध्ये रममाण झालेला होता. याला म्हणतात मुक्ती, याला म्हणतात अरहतत्व, याला म्हणतात शांती. बौद्धांगाचं हे सामर्थ्य या सुत्तदेशनेतून तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते शब्दाच्या रूपात प्रभाव पडावं म्हणून भिक्खू संघाच्या वतीने जे आहे ते पठण केले गेले. यापुढे आता तथागतांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा उपदेश श्रद्धेय सदापूजनीय भिक्खू संघाद्वारे आपल्यासमोर पीडित देशनेच्या रूपात पठण केलं जात आहे. त्यामध्ये सर्वप्रथम भगवंतांनी जो उपदेश केला, धम्मचक्र प्रवर्तन सुत्त या नावाने बौद्ध वाङ्मयामध्ये असलेला तो उपदेश एकाग्रतेने जर आपण स्थिर राहून त्यामध्ये रममाण झाला तर आपल्याला कळेल भगवंतांच्या प्रथम उपदेशाचा सार काय आहे. इथे उपस्थित भिक्खू संघ आहेत. भिक्खू पंजारत्नजी थेरो, भिक्खू धम्मरक्षितजी थेरो जे नागपूरहून आले आहेत, भिक्खू अनिरुद्धजी थेरो हे सुद्धा नागपूरहून आलेले आहेत, भिक्खू अश्वजी जे दाभडला राहतात, भिक्खू सुभती जे लहान लोणला का चनापूरला राहतात, लहान लोण आणि चेनापूरला राहतात. इथे भिक्खूंनी चारुशिला आहे. इथे भिक्खू संघरत्न आहे आणि भिक्खू संघ आहे. आपणाला सर्वांना आपल्यावर बुद्ध धम्म आणि संघाची अनुकंपा व्हावी यासाठी हा प्रयास आहे. आणि सर्वत्र बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. कोणाशी स्पर्धा करण्यासाठी आपण हे करत नाही, कुणाला वाईट म्हणण्यासाठी आपण हे करत नाहीत. आम्ही चांगले आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण हे करत नाहीत. चांगलं बनायचं आहे त्यासाठी असलेला मार्ग आम्ही ग्रहण करीत आहोत, एवढीच आपली कामना आहे. त्रिरत्नानुभावे आपणा सर्वांना या सामर्थ्यशाली सत्यवचनामध्ये रममाण होण्याचे बल लाभावे अशी मंगल कामना तुम्हा सर्व उपस्थितांच्या प्रती, विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती, सृष्टीतील सबंध सत्वरूपांच्या प्रती सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे साधु साधु